नमस्कार, रोकटोकला आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षक, 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा इशरत जहान हे नाव चर्चेत आलं आणि अर्थात त्यावेळी देखील हे प्रकरण गाजलं होतं आणि आताही तेवढंच महत्वाचं ठरतंय. गाजणारे यात काही शंकाच नाही. 26/11 या खटल्यातल्या माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडली यानं नुकतीच दिलेली साक्ष, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याची सध्या नोंदवली जाणारी ही साक्ष महत्वाची ठरते. इशरत जहां ही लष्कर तय्यबाची महिला सुसाईड बॉम्बर होती, म्हणजेच एक वेळ मानवी बॉम्ब होती. यावर हेडलीनं त्याच्या साक्षी पुराव्यांनी शिक्कामोर्तब केलं. अर्थात कुठला पुरावा दिला हे अजून पुढे आलेलं नाहीये. परंतु ज्यावेळी इशरत जहांचं गुजरातमध्ये एन्काउंटर झालं तेव्हा तिथं म्हणजेच गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य सरकार होतं. तर आता हेडलीनं हा जो खुलासा केलाय त्यावेळी केंद्रात भाजपचं सरकार आहे. आता यात कोणाला योगायोग दिसेल किंवा आणखीन काही, परंतु मुंबऱ्यात राहणारी इशरत जहां नावाची तरुणी खरोखरच दहशतवादी होती किंवा नाही हे अजून कोर्टात सिद्ध झालेलं नाही. उलट तिच्यासह काही दहशतवाद्यांचं झालेलं एन्काउंटर बनाव होतं हे मात्र कोर्टात नक्कीच सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे गुजरात पोलिसांच्या भूमिकेविषयी असलेली शंका कालही कायम होती आणि आजही कायम आहे. अशा परिस्थितीत खरंच इशरत जहां सुसाईड बॉम्बर होती का? हेडलीच्या साक्षीवर विश्वास ठेवून तिला दहशतवादी मानायचं का? या प्रकरणी काही नवीन पुरावे पुढे आलेत का? इशरत जहां प्रकरणाचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न कुणी करतोय का? आणि हेडली याच्या साक्षीवरून राजकारणी पुन्हा खेळायला सुरुवात होतीये का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. पुन्हा इशरत. पुन्हा इशरत पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. 26/11 प्रकरणी माफीचा साक्षीदार बनलेल्या डेव्हिडनं गुरुवारी आणखी एक मोठा खुलासा केला. विशेष मकोका कोर्टात थेट अमेरिकेहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची साक्ष नोंदवण्यात येते. त्यावेळी चकमकीत ठार झालेली इशरत जहां लष्कर तय्यबाची सुसाईड बॉम्बर होती अशी धक्कादायक माहिती हेडलीनं दिली. नूरजान, इशरत जहां और मुमताज, तो उसने तुरंत कहा कि इशरत जहां ये नाम मैंने सुना था और पुलिस के चकमक में मारी गई थी, इसलिए मुजम्मिल भट्ट को झकीउर रहमान लखवी कोस रहा था. ये बात उसने आज बताई. मात्र विशेष सरकारी वकील कौन बनेगा करोडपती खेळत असल्याची बोचरी टीका इशरत जहांच्या वकिलानं केली आहे. सरकारी वकील एक बहुत अद्भुत काम करते हैं. आप सबने अमिताभ बच्चन का करोड़पति शो देखा, उसमें हमें ऑप्शंस दिए जाते हैं. पे भी कोर्ट में पहली बार मैंने देखा ऑप्शंस दिए हैं. उनको 3 नाम बताए गए कि मैं आपको 3 नाम बताता हूं, आप इसमें से बताइए कौन होगी. तो उनको नाम दिए गए नूर बेगम, इशरत जहां और मुमताज. उन्होंने उसमें से इशरत जहां का नाम लिया. इशरत जहां निष्पाप असल्याची भूमिका राष्ट्रवादीचे मुंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सातत्यानं घेतली होती. आता या नव्या खुलाशानंतरही त्यांनी हेडलीच्या जबाबावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 3 नाव पाठवल्यानंतर आता साहजिक 10 वर्षामध्ये अनेक पेपरातनं अनेक इंटरनॅशनल मॅगझिन्समधनं याच्याविषयी सविस्तर चर्चा झालेली आहे. त्यामुळे त्याच्यात त्याला ते कळलेलं असणारच. बरं, तो हेही सांगतो की मला ज्या माणसाला सांगितलं त्याला तिसऱ्या माणसाने सांगितलेलं. म्हणजे ए नी बी ला सांगितलं, बी नी सी ला सांगितलं. त्याला डायरेक्ट इन्फॉर्मेशन पण नाहीये. इशरत जहांला जी देशाची निष्पाप ठरवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे. इशरत जहां एन्काउंटर प्रकरण खोटं होतं असा आक्षेप घेण्यात आला होता. हे एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना अटकही झाली. मात्र हेडलीच्या खुलाशामुळे या वादाला वेगळं वळण लागलंय. इशरत जहांला निष्पाप असल्याचं सर्टिफिकेट देणारे यामुळे अडचणीत आलेत एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. पुन्हा इशरत या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि आता हा आपण रिपोर्ट पाहिला त्याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आज आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते. डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत आपल्या बरोबर. आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि रत्नाकर महाजन. आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत मुशरत जहां ही इशरत जहां यांची बहीण आहे आणि ती मुंबऱ्याहून पाटण्याहून आपल्यासोबत आज या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आणि काही क्षणातच आपल्याबरोबर वृंदा ग्रोवर या इशरत जहांच्या वकील आणि डीजी वंजारा हे गुजरातमधले त्यावेळचे पोलीस महासंचालक हे देखील या चर्चेत सहभागी होत आहेत. सर्वप्रथम प्रतिक्रिया घेण्यासाठी जाऊया भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याकडे. केशव उपाध्ये,
एक प्रकारे डेव्हिड हेडलीच्या या खुलाशानंतर जितम मया अशा स्वरूपाची भारतीय जनता पक्षाकडनं प्रतिक्रिया देण्याची उतावीळ करण्यात येते अशी टीका होते, त्याबद्दल काय सांगाल? नाही, मुळामध्ये जितम मया अशा प्रकारची कोणतीही प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीने दिलेली नाही. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, मुळामध्ये या प्रकरणाने किमान आजच्या घटनेनंतर तरी इशरत जहां एक अतिरेकी होती किंवा दहशतवादी होती होती की नाही असे जे प्रश्न विचारले जायचे ती निष्पाप होती, या घटनेवर आजच्या नंतर तरी पडदा पाहिजे. हे आज बोललाय का हेडली? ह्याच्या पूर्वीसुद्धा अनेक वेळा झालं, पहिल्यापासून असं जाणवत होतं, दिसत होतं, स्पष्ट होत होतं. पण तरी सुद्धा एक प्रकारे या देशामध्ये अशा प्रकारचं राजकारण करण्यात आलं जे काँग्रेसने केलं. या राज्यातल्या राष्ट्रवादीने तर त्याच्या पुढे जाऊन तिला मदत करण्यापर्यंत म्हणजे ज्या प्रकारचा उतावीळपणा केला होता तो सगळा आज उघडकीस आला. आणि त्यामुळे खरं तर या काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणजे एका प्रकारे नरेंद्र मोदींना त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री यांच्यावर रोखण्यासाठी, त्यांच्यावरती टीका करण्यासाठी, त्यांना गोवण्यासाठी किती प्रकारचं राजकारण केलं गेलं, सीबीआयचा कसा वापर झाला हे यापूर्वीच सगळं स्पष्ट झालेलं आहे. आजच्या घटनेने तरी किमान म्हणजे हेडलीचं एवढ्यासाठी आणि ती कोर्टात साक्ष दिली म्हणून त्याचं महत्व मला वाटतं आपण सगळ्यांनी त्याचं मान्य केलं, करायला हवं. आजच्या घटनेनंतर तरी या घटनेवरचं राजकारण जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केलं गेलं ते थांबेल एवढी अपेक्षा आपण या निमित्ताने करूया. डॉक्टर साहेब, केशव उपाध्याय, पडदा पडला असं आपण म्हणताय, परंतु इशरतचा एन्काउंटर झाला त्यावेळी गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती आणि केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता होती. इशरतचा एन्काउंटर हा खोटा होता असा आरोप झाला होता, त्याबद्दल आता काय सांगाल? नाही, प्रश्न असा त्यावेळी काय झालं तर खरं आता वंजारा येतील, वंजारा त्या घटनेत साक्षीदार आहेत. म्हणजे मी सांगणं आणि वंजारा सांगणं याच्यामध्ये खूप फरक आहे, त्यामुळे ते अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. पण मुळामध्ये या मेट्रोपॉलिटन पहिल्या रिपोर्ट जो आला त्यामध्ये पोलिसांचं ऐकलंच गेलं नव्हतं. ज्या पहिला रिपोर्ट आला त्याच्यानंतर एसआयटी ते एकाची चौकशी, मला वाटतं हे अजूनही कोर्टात सुरू आहे. एसआयटीला एकच माणूस चौकशी करतो, त्याला स्टे दिला आहे सुप्रीम कोर्टाने. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये मला वाटतं कोर्टात पुढच्या काळात सिद्ध होईल तो फेक होता की नव्हता. पण या निमित्ताने एक राजकारण जे घाणेरडं राजकारण केलं गेलं त्या राजकारणाचा निषेध केला पाहिजे. आज माफी मागायला पाहिजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी. डेव्हिड हेडली जे बोलतोय ते संपूर्णपणे सत्य आहे आणि 10-12 वर्षानंतर देखील त्याचं म्हणणं हे तेवढंच अगदी गीता की कसं म्हणतात तशाप्रमाणे किंवा कुठली कसं म्हणतात त्याप्रमाणे सत्य आहे असं भारतीय जनता पक्षाचं मत आहे. केशव उपाध्याय, एक लक्षात घेतलं पाहिजे, डेव्हिड हेडलीनी आज पहिल्यांदा हा खुलासा केलेला नाही. ज्यावेळी काँग्रेसचं सरकार केंद्रात होतं त्यावेळी एनआयच्या चौकशीत सुद्धा त्यांनी हे नाव घेतलं होतं. हे सगळा इतिहास सगळा आपल्याला माहिती आहे, त्याच्या अगोदर पण घेतलं होतं. त्यामुळे आज तो काहीतरी वेगळं सांगतोय असं नाही. पण आज शेवटी माफीचा साक्षीदार म्हणून त्याने जे कोर्टात सांगितलंय आणि त्याला कोर्टाने म्हणजे ते बघा मगाशी एक मॅडम म्हणाल्या की ते 3 नावं करोडपती जर घेतलं त्याला कोर्टाने आक्षेप घेतलेला नाहीये. या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टात हे सादर केलंय, भारतीय कोर्टात सादर केलं गेलंय आणि त्याच्यामुळे त्याला भारतीय जनता पार्टीचं किती 100% विश्वास आहे की नाही मला माहित नाही. पण आपल्या म्हणजे मला त्यात म्हणायचं नाही की पण भारतीय कायद्याप्रमाणे आपल्या त्या न्यायालयात हे मान्य झालेलं आहे. त्यामुळे ते गंभीरतेने घेतलं पाहिजे एवढं आपण नक्की लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत. डॉक्टर रत्नाकर महाजन, आता एक प्रकारे इशरत जहां एन्काउंटर प्रकरण या सगळ्या प्रकरणावर पडदा पडला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्याला कारण होतं आहे माफीचा साक्षीदार असलेल्या डेव्हिड हेडलीची घेतलेली मल्टिपल चॉईस क्वेश्चनची मुलाखत किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चनची तपासणी, असा एक प्रकारे आरोप केला जातोय. काय सांगाल? डेव्हिड हेडली हा 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या गुन्ह्यातला एक गुन्हेगार आहे. त्याच्या प्रार्थनेप्रमाणे आणि कायद्याला अनुसरून त्याला माफीचा साक्षीदार म्हणून कोर्टाने मान्यता दिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याचं म्हणणं त्यांनी कोर्टासमोर नाही तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जे सांगितलं ते 100% सत्य मानायचं आणि तो राजा हरिश्चंद्राचा अवतार आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचा परमभक्त आहे असं मानून त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवायचा. हे फक्त भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रभक्त कार्यकर्तेच करू शकतात. राष्ट्रभक्त इंटू इन्व्हर्टेड कॉमास, गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा.
आता मुद्दा असा की माफीच्या साक्षीदारानं कोर्टात दिलेल्या साक्षीबद्दल गांधी खून खटल्यातल्या डॉक्टर, मला बोलायचं. न्यायमूर्तींनी जे सांगितलं ते या ठिकाणी आठवण केली पाहिजे. ते असं की मोरेश्वर बडगेंनी जी साक्ष माफीचा साक्षीदार म्हणून दिली त्या साक्षीला कोरॅबोरेटिव्ह असा दुसरा कुठलाही पुरावा पुढे आला नाही, म्हणून संबंधित माणसाला पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आलं. ही आहे माफीच्या साक्षीदाराबद्दलची कोर्टासमोरची स्टेटस. अशा परिस्थितीमध्ये डेव्हिड हेडली या भारतीय नसलेल्या मूळ पाकिस्तानी नंतर अमेरिकन असं विविधांगी राष्ट्रीयत्व ज्याच्या अंगाला चिकटलेलं आहे अशा माणसाला राजा हरिश्चंद्राच्या गादीवर नेऊन बसवायचं आणि आता तरी माफी मागा म्हणून अरण्यरुदन करायचं, हे फक्त भारतीय जनता पक्षच करू शकतं. कुठलाही सत्पात्र राष्ट्रभक्त आणि तटस्थ भारतीय नागरिक असा अतिरेक करू शकत नाही. आपल्यासोबत मुशरत जहां आहेत. मुशरत जहां या इशरत जहांच्या केशव, मी येतो तुमच्याकडे. केशव एक छोटीशी टिप्पणी घेऊन मग तुमचं म्हणणं आपण प्रेक्षकांसमोर मांडूया. मुशरत जहां आपल्या बरोबर आहेत. मुशरत जहां, 15 जून 2004 हा सगळा प्रकार घडला आणि गुजरात मधल्या अहमदाबादमध्ये पोलिसांनी केलेल्या एका हल्ल्यामध्ये ते एन्काउंटर होतं, फेक एन्काउंटर होतं. याविषयी आत्ता आपण बोलत नाही आहोत, नंतरच्या भागामध्ये आपण त्याविषयी बोलू. परंतु 4 दहशतवादी ठार केल्याचा दावा केला होता. आज डेव्हिड हेडलीनी त्याच्या पुष्ट्यर्थ एक विधान केलेलं आहे. भारतीय जनता पक्ष म्हणते की आता तरी इशरत जहां यांच्या मृत्यूवरचं जे गूढ आहे त्याच्यावर आपण पांघरून टाकूया. तर काँग्रेसची भूमिका आहे, जो माफीचा साक्षीदार आहे, जो या देशाचा नागरिक नाही, त्याच्या साक्षीवर आपण काय विश्वास ठेवायचा. मुशरत जहां जी, या सगळ्यावर आपकी पहली प्रतिक्रिया क्या है? व्हाट इज योर फर्स्ट रिएक्शन? मुशरत, आप पहले क्वेश्चन मुझसे हिंदी में कीजिए. भारतीय जनता पक्ष ने ऐसा कहा है कि अब तो इसके ऊपर पर्दा डालना चाहिए, क्योंकि इशरत जहां के मामले में जो भी डेविड हेडली ने कहा है उसको सत्य मानकर इस प्रकरण के बारे में अब कोई टीका टिप्पणी की आवश्यकता नहीं है, इसको बंद कर देना चाहिए. कांग्रेस का यह मानना है जो एक माफी का साक्षीदार हुआ करता था, उसके बारे में हम क्या कहें? जी, हम आपसे ये कहना चाहते हैं कि किसी को भी ऐसा कोई हक नहीं है जो इस चीज को बंद कर दे, क्योंकि हम लोग ये लड़ाई कानूनी लड़ाई लड़ रहे हैं, मजाक नहीं कर रहे. और हिंदुस्तान के कानून ने ये माना है कि मेरी बहन का खून हुआ है, कत्ल हुआ है, और आज एक डेविड हेडली आके कह दे कि वो किसी की मेंबर थी, ये थी, वो थी, तो ये हम क्यों माने? क्योंकि हम लोग किसी टेररिस्ट पे भरोसा नहीं करते हैं. हम लोग हिंदुस्तान के कानून पे, संविधान में भरोसा करते हैं, ना कि किसी अरे गरे इंसान पे. क्योंकि हम लोग को भरोसा है, मेरी बहन पे भरोसा है, और हम लोग हिंदुस्तानी कानून पे भरोसा है. तीसरे इंसान पे भरोसा नहीं है हम लोग को. इसीलिए उसका रेखा हम लोग को यही है. वो कुछ भी बोले, इससे हम लोग को कोई फर्क नहीं पड़ता है. इशरत, हम लोग ये कानूनी लड़ाई लड़ रहे हैं और आगे भी लड़ते रहे. कोई कुछ भी आगे बोले उसका भी हम लोग सामना जरूर करेंगे. मुशरत जहां जी, बिल्कुल. लेकिन एक सवाल ऐसा पैदा होता है कि इशरत जहां के बारे में झूठा हैं. मुशरत जी, नहीं, हम आपसे सवाल करना चाहते हैं कि क्या एक टेररिस्ट की बात पे भरोसा किया जाए? बिल्कुल, वही तो सवाल, हम लोग पिछले 12 साल से इस लड़ाई को लड़ रहे हैं, पिछले 12 साल से. तो आप एक हिंदुस्तान की बात नहीं है, या एक जो इस कंट्री का नहीं है उसके बाद वो करेंगे, और एक मामूली सी स्टेटमेंट पे. और हम लोग जो ये कानूनी लड़ाई लड़ रहे हैं उसका क्या? और कानून, हिंदुस्तान का कानून ये कह रहा है, इन्वेस्टिगेशन ये कह रही है कि मेरी बहन का कत्ल हुआ है एक साजिश के तहत है. बिल्कुल मुशरत जहां, यही सवाल लेके जाएंगे हम बीजेपी के प्रवक्ता के जाएंगे. आप हमारे साथ संपर्क बनाए रखिए. बीजेपी के प्रवक्ता इसके ऊपर क्या टिप्पणी करते हैं आपको जवाब देंगे. हम आपको तर्जुमा इसका बता देंगे. केशव उपाध्याय, शेवटी एका दहशतवादाला जो आत्ता माफीचा साक्षीदार आहे त्याच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवणार आपण? नाही, मुळात विश्वास आपण कशावर ठेवायचा ही एकदा ठरवलं पाहिजे डॉक्टर साहेब.
म्हणजे मला काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं मला खरंच बरं वाटलं. त्यांना 50 वर्षापूर्वी काय झालं ते लक्षात आहे, पण काल परवा काँग्रेसचे प्रवक्ते काय म्हणाले हे कधी लक्षात असेल म्हणून त्यांना वाचून दाखवतो मी. म्हणजे काँग्रेस प्रवक्त्यांचं स्टेटमेंट, म्हणजे काँग्रेस लीडर प्रमोद तिवारी सेड ड्युरिंग द काँग्रेस गव्हर्नमेंट म्हणजे हे स्टेटमेंट आहे परवा दिवशी जे पहिल्या दिवशी हेडलीची साक्ष झाली, ज्या त्यातल्या काही गोष्टी बाहेर आल्या त्याच्यानंतर तिवारी काय म्हणाले. ड्युरिंग द काँग्रेस गव्हर्नमेंट वी हॅड क्लिअरली सेड and given information, but it is not accepted at that time of Pakistan. But now everything got revealed. सगळं आता उघडकीस आलेलं आहे. म्हणजे 2 दिवसापूर्वी जे काँग्रेस नेत्यांना, काँग्रेस प्रवक्त्यांना मान्य होतं, आज मात्र विश्वास कसा ठेवायचा असा इथले काँग्रेसचे प्रवक्ते प्रश्न विचारतायत. म्हणजे सोयीचं तेवढं घ्यायचं, सोयीचं तेवढं बोलायचं, ही काँग्रेसची भूमिका राहिली. त्यामुळेच या देशाचं नुकसान झालं. नाही, सोयीचं ते घेणार तुम्ही. तुमच्या काँग्रेस नेत्याचं स्टेटमेंट आहे, माझं नाही आहे, माझं नाही. मी म्हणून वाचून मला माहिती होतं तुम्ही हा प्रश्न विचारणार. तुम्ही अशा प्रकारची भूमिका सोयीची युटर्न घेणार तुम्ही. मी तुमच्या महाजन केशव त्यांना बोलू केशवजी त्यांना बोलू द्या, ते उत्तर देत आहेत. केशवजी त्यांना बोलू द्या. रत्नाकर महाजन द्या, बोला रत्नाकर. आता तुम्ही द्या म्हणल्यावर तुमची आज्ञा नाही, आता त्यांनी द्या म्हणल्यावर त्यांची आज्ञा शिरसावंद्य मला मानलीच पाहिजे की हो, कारण शेवटी ते मायबाप सरकार आहेत आणि यावतचंद्र दिवाकरू तेच सरकार राहणार आहेत. तेव्हा त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानतो आणि त्यांच्या अनुज्ञेने उत्तर देतो. मुद्दा असा की आत्ता जे स्टेटमेंट त्यांनी वाचून दाखवलं ते नुसतं विदाऊट कॉन्टेक्स्ट, आधीचं वाक्य पुढचं वाक्य याच्यात सोडून तेवढंच वाचून दाखवायचं. याचा अर्थ काय होतो की हेडली संबंधीची ही शब्द माहिती आम्ही त्यावेळेला दिलेली होती. याचा अर्थ हेडलीनी आज जे स्टेटमेंट केलं ते खरं आहे, विश्वासार्ह आहे, हे आम्ही आधीच म्हटलेलं होतं. असा जर त्याचा अर्थ काढायचा असेल तर तो अर्थ त्यांना लखला बसो. मुद्दा असा आहे की आज घडीला हेडलीनी जे सांगितलं ते काय पार्श्वभूमीवर बोलले, तो जो बोलला त्याची विश्वासार्हता काय, हा आजचा प्रश्न आहे. त्याला रामायणातली उदाहरणं देऊन काय उपयोग आहे. माझी 50 वर्षाचं उदाहरण त्यांना का लागलं एवढं. मोरेश्वर बडगे कोण होता, त्याची कुठल्या खटात कुणासाठी साक्ष झाली होती हेही त्यांना माहिती म्हणून ते लागलं. मुद्दा आजचा आहे. आज त्यांनी जे सांगितलं ते ज्या पार्श्वभूमीवर सांगितलं ते विश्वासार्ह का मानायचं. अहो त्याच्यावरती चर्चा होती हो. म्हणजे हवे तसे अर्थ आता आपण लावता, इथल्या इथे सुद्धा युटर्न घेताय जरा थोडं. म्हणजे माझं तेच म्हणणं आहे की आपण मुद्द्यावरती काल परवा जे काँग्रेस प्रवक्ते म्हणतात त्याचा अर्थ आता आपण तिसराच लावताय. म्हणजे त्यांना प्रश्न विचारला होता या संदर्भामध्ये, या माहितीबद्दल स्टेटमेंट त्यांचं केलं होतं. मी स्टेटमेंट घेऊन बसलो ऑफिशियल. मी अशा पद्धतीने, तुम्ही इतके ज्येष्ठ आहात त्यामुळे मी असं बसत नाही बोलताना तुम्ही असताना, त्यामुळे त्यांचं अधिकृत स्टेटमेंट घेऊन बसलो आणि ते तुम्हाला वाचून दाखवलं. आणि त्या घटनेवर, त्या साक्षीबद्दलचं गट होतं स्टेटमेंट. आता त्याचा तिसरा अर्थ काढून चर्चेला दुसरीकडे घेऊन जायचा आपण मुशर्रफ यांच्याकडे जाऊया. मुशर्रफ जहाजी धन्य मुशर्रफ जहाजी हेडली, डेव्हिड हेडली को मुशर्रफ आज हेडली जे बोलला ते तिवारींना परवा दिवशी माहिती होतं म्हणून त्यांनी ते स्टेटमेंट केलं. असा जर आपलं लॉजिक असेल तर धन्य आहे आपली. आपण मुशर्रफकडे जाऊया. केशवजी 1-2 मिनिटं. केशवजी दुसऱ्या दिवशी दुसरी भूमिका. केशवजी काँग्रेस का करताय. केशवजी बदललेल्या भूमिका भारतीय जनता पक्षाच्याही दाखवता येतील. काहीच नाहीये हो. आपण लास्ट युअर आर्ग्युमेंट नाउ. मी दोघांना विनंती करतो की आपण चर्चा पुढे नेऊया. लास्ट युअर आर्ग्युमेंट. मुशर्रफ जहाजी, डेविड हेडली को आपके बहन के कत्ल के बारे में, आपके बहन के मृत्यु के बारे में झूठा बयान देकर क्या पाना है आपको लगता है, क्या मिलेगा उनको? मुझे नहीं मालूम क्या बहाना है क्या नहीं है, क्योंकि हम लोग उसको नहीं जानते हैं वो कौन है क्या है, क्योंकि हम लोग कोई पॉलिटिकल इंसान नहीं है. हम लोग एक सीधे सारे भारत के नागरिक हैं और ये हम लोग को लड़ने का हक है. ये हम लोग कानून की लड़ाई लड़ने जा रहे हैं. इसमें कोई भी आगे कुछ भी बोले तो इसको हम लोग एक्सेप्ट नहीं करेंगे. आप बिल्कुल एक्सेप्ट मत कीजिए, लेकिन कुछ सवाल पैदा होते हैं डेविड हेडली के इस बयान के बाद भी. उसमें सवाल कैसे पैदा होते हैं. कोई भी कुछ भी किसी के बारे में बोल दे तो क्या वो गलत राय हो जाए. कुछ भी हो जाए, आपके बारे में कोई कल को कुछ बोल दे, डेविड हेडली कुछ बोल दे तो क्या आप वो गलत साबित कर देंगे.
किसी चलो, के बोलने बिल्कुल। से कुछ नहीं होता है। आपका किसी के लॉजिक बोलने से मुशर्रफ कुछ जहां नहीं जी, होता है। आपका लॉजिक बिल्कुल सही है कि वो एक दहशतवादी है। भले आज वो अब सरकार के साथ एक गवाह बनकर सामने आ रहा हो, लेकिन फिर भी वो है तो एक दहशतवादी और इस देश का नागरिक भी नहीं है। ये बात आपकी बिल्कुल सही है। लेकिन जो एक गूढ़ता थी आपके बहन के मृत्यु के वक्त कि मुमरा की रहने वाली एक लड़की सीधी सादी आम घर की गुजरात बॉर्डर पे क्या कर रही थी और उसके साथ के, सुनिए मेरी बात मुशर्रफ जहां जी, सवाल सुन लीजिए और फिर जवाब दीजिए कि उसके साथ जो 3 लोग थे वो कौन थे, उनका अता पता क्या है? क्या इसके बारे में डेविड हेडली के बयान के बाद कोई कोई लाइट आ रहा है, कोई प्रकाश आ रहा है? क्या लगता है आपको? ये सब देखिए, ये सब इन्वेस्टिगेशन, हम तो कोई इन्वेस्टिगेशन नहीं करने वाले हैं, ये कानून करेगा ना। और उसने साबित किया उसने क्या सच है क्या झूठ है, ये आप भी जानते हैं। उसके बाद और क्यों भी इंसान आके कुछ भी स्टेटमेंट देते, ये कहाँ का सही है? क्या आपको लगता है आज भी 15 जून 2004 को हुआ उसके लिए गुजरात पुलिस का एक रवैया उसके लिए जिम्मेदार था? आप आज भी गुजरात पुलिस के उस रवैये को जिम्मेदार ठहराती है? देखिए, हम आपसे बार बार कह रहे हैं, हम लोग का इंटेंशन किसी पर्टिकुलर इंसान, पर्टिकुलर पुलिस से नहीं है। जिसने ये गुनाह किया है बस उससे है। हम लोग कोई पॉलिटिकल इंसान नहीं है, ना बीजेपी से ना कांग्रेस को लेना देना नहीं है। हम लोग सिर्फ एक आम इंसान हैं और सिर्फ इंसाफ मांग रहे अपने मुल्क से, क्योंकि हम लोग हिंदुस्तान के नागरिक हैं और अपने संविधान पे भरोसा है, तो भरोसा करके लड़ाई लड़ रहे हैं और इंशाअल्लाह आगे भी लड़ते रहेंगे और सच जरूर सामने आएगा एक नए दिन। डेविड हेडली ने, गलत नहीं है, मेरी बहन गलत नहीं थी, बिल्कुल पूरा भरोसा है मुझे। मुशर्रफ जहां जी बिल्कुल सही कह रही है आप, लेकिन डेविड हेडली ने जो आज बातें डेविड हेडली कौन है, क्या है, उसको नहीं जानते हम। वो आके कुछ भी कहे, उसे मामूली से स्टेटमेंट भी क्या रखा है उसके। एक पहली बात तो आप हिंदुस्तान के संविधान पे भरोसा रखते हैं या डेविड हेडली स्टेटमेंट है? मुझे ये बताइए। हम बीजेपी के प्रवक्ता से इसके बारे में, अगर आपको संविधान, हिंदुस्तान का संविधान से ज्यादा हैसियत रखता है तो हम नहीं बोल सकते। आप इसको नहीं रहन करें। मुशर्रफ जी, इसके ऊपर हम बीजेपी के प्रवक्ता का बयान लेंगे। केशव उपाध्याय एक रोकडा सवाल केलाय, तो म्हणजे तुमचा विश्वास कोणावर आहे, भारतीय संविधानावर का डेव्हिड हेडलीवर? प्रश्न असा आहे, ज्या भारतीय संविधानाअंतर्गत न्यायालयासमोर जी केस सुरू आहे ती आपण त्याला महत्व द्यायचं नाही असं म्हणून चालणार नाही। या देशाच्या नागरिकावरती, या देशाच्या जो नागरिक आहे त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे। पण शेवटी न्यायालयीन प्रक्रिया नावाची गोष्ट असते जी संविधानाप्रमाणे आली। नंबर 1। नंबर 2, ज्या सीबीआय, आता मगाशी लगेच सीबीआयचा मुद्दा येईल, ज्या सीबीआयने अनेक गोष्टी चार्जशीट दाखल केलेत त्यात सुद्धा अनेक गोष्टी या सांगितल्यात की कशा पद्धतीने इशरत आणि तो जावेद हे एक म्हणजे ते नावासहित दिले, कुठल्या नावाने राहत होते, कुठे कुठे 8 दिवस गेले होते, हे सगळं त्या चार्जशीट मध्ये सुद्धा आलेलं आहे। त्यामुळे उगाचच अशा पद्धतीने भावनिक हम इस देश की नागरिक है, हम और कौन होता है हेडली, अशा पद्धतीने चर्चा करून होत नसतं। तांत्रिकदृष्ट्या ते न्यायालयात सिद्ध व्हावं लागतं। त्यामुळे न्यायालयात काय होणार ते पुढच्या काळात होईल। एक दुसरं, हेडलीच्या जबाबाचं महत्व शेवटी हेडलीने अमेरिकन न्यायालयात सांगितलं, तुम्ही विश्वास ठेवणार तर कशावर विश्वास ठेवणार? म्हणजे त्या पूर्वी 5 वर्षापूर्वी जे काँग्रेस सरकार होतं त्याच्यावर तिथे एनआय समोर ते सांगितलं, इथल्या कोर्टात सुद्धा ते झालं, गुजरात पोलिसांचं तेच म्हणणं आहे, हे सगळं काही खोटं आहे। केशव उपाध्याय, संदीप दीक्षित असं म्हणाले की हे मला आधीच माहिती होतं, याच्यावर तुम्ही फार मोठा एक आक्षेप नोंदवलात आणि तुमच्यामध्ये आणि डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्यामध्ये याच्यावर काही प्रेमळ संवाद झाला, तो सगळ्या प्रेक्षकांनी पाहिला। परंतु शहनवाज हुसेन यांनी सांगितलं की याच्यावरून जे राजकारण करत होते, तिला शहीद मानत होते, त्या सर्वांनी आज माफी मागितली पाहिजे। तुम्हाला इशरत जहान प्रकरणाविषयी इतक्या उतावीळपणानं प्रतिक्रिया द्यायची काय गरज वाटते? याचं एवढं काय महत्व आहे आपल्या सगळ्यांसाठी? अहो नाही, कारण अहो उतावळेपणाचं राजकारण गेल्या 8-10 वर्षामध्ये सातत्याने केलंय
अहो ते काही अजून म्हणजे कोर्टात सगळं व्हायचंय, त्याची SIT व्हायची आहे, तर लगेच जाऊन लोकांची तिथं मदत कशी दिली, लाखो लोकांचे ते आता शहीद इशरत नावाची अँब्युलन्स, म्हणजे हे अजून ज्याही न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, समजा असं गृहीत धरू ते सिद्ध व्हायचंय की नाही, पण त्याच्या अगोदर ज्या इथल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी उतावीळपणा केला मतांच्या राजकारणासाठी आणि नरेंद्र मोदींनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी ज्या पद्धतीने उपयोग केला गेला राजकारणाचा, काही गोष्टी राजकारणाच्या पलीकडे असतात, देशाची सुरक्षितता राजकारणाच्या पलीकडची असते, आणि आज सुद्धा अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह उपस्थित करून एका अर्थाने आता लगेच म्हणतील तुम्ही एकाच पद्धतीचे पाकिस्तानला हे करताय, पण पाकिस्तानच्या भूमिकेला मदत करणारं स्टेटमेंट आपण करत नाही आहोत ना, कारण उद्या पाकिस्तान हेच म्हणणार तुमच्या देशातल्या काँग्रेसवाले सुद्धा या मताशी अनुकूल नाहीयेत, म्हणजे आम्ही कशा विश्वास ठेवायचा. त्यामुळे काही गोष्टी राजकारणाच्या पलीकडे जाऊन डॉक्टर साहेब मांडायच्या असतात, त्याचं भान काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यावेळी ठेवलं नाही, हे मात्र नमूद करावं असं वाटतं. यावेळी चर्चेचा हा सिलसिला असाच चालू राहणार आहे. आपल्याबरोबर केशव उपाध्ये, रत्नाकर महाजन आणि मुशर्रत जहाँ आहेत. अत्यंत महत्वाचा प्रश्न यानंतर मुशर्रत जहाँ उत्तर देईल. मुशर्रत जहाँ जी, इस खुलासे के बाद, डेविड हेडली के इस खुलासे के बाद आप इस सरकार से और इस न्याय व्यवस्था से क्या अपेक्षा करती है, आप क्या चाहती है, इसके बाद सरकार क्या करे, क्योंकि आज तो पूरा डेविड हेडली सिर्फ एक बात को ही लेकर सारी चर्चा हो रही है कि आपकी बहन टेररिस्ट थी. मुशर्रत जहाँ, मेरी आवाज आ रही है आपके पास? मुशर्रत जहाँ यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही आहे. आपण वेगळा प्रश्न घेऊन जाऊया डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे. डॉक्टर रत्नाकर महाजन, एका दहशतवाद्याच्या या साक्षीनंतर इशरत जहाँ या प्रकरणाला एक वेगळं परिमाण मिळालंय, त्याची संपूर्ण त्या खटल्याचा प्रवास एका वेगळ्या दिशेने सुरू झाला असं वाटतं आपल्याला? वेगळ्या दिशेनं म्हणण्यापेक्षा संशयाच्या घेऱ्यात अडकलेला आहे असं म्हणणं जास्त संयुक्त ठरेल. त्याचं कारण आत्ता वृंदा ग्रोवर जे सांगितलं ते त्यांनी कोणत्या शब्दात सांगितलं यापेक्षा त्याचं अंतर्निहित तत्वाबद्दल ते काय बोलत होते ते महत्त्वाचं आहे. म्हणजे असं की या उलट तपासणीमध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत ही भारतीय ज्युरिस्प्रुडन्समध्ये एक नवा अध्याय जोडणारी ठरेल यात शंका नाही. यापूर्वी कसाब खटल्यामध्ये याच वकिलांनी काय प्रताप केले ते हेही आपल्याला माहीत आहे. शेवटी कसाब दोषी ठरला, त्याला फाशी झाली, हे चांगलंच झालं, त्याच्याबद्दल वाद नाही. पण ते सांगत असताना कोर्टापुढं त्यांनी काय काय विधानं केली हे त्यांनी नंतरच सांगितलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज 3 पर्याय देऊन त्यात आपल्याला पाहिजे ते नाव काढायचं आणि त्याच्यावरून काहीतरी निष्कर्ष काढायचे. अशा प्रकारे जर ही उलट तपासणी होणार असेल तर या उलट तपासणीमुळं सिरवई, सेटलवाड, चागला, गजेंद्रगडकर या परंपरेमध्ये ज्युरिस्प्रुडन्समध्ये एक नवा अध्याय लिहिला जाईल याबद्दल मात्र शंका नाही. आणि म्हणून इथून पुढे हे प्रकरण नक्की कोणती वळणं घेत शेवटापर्यंत जाईल याविषयी जर लोकांच्या मनात शंका निर्माण झाली तर लोकांना दोष देता येणार नाही. रत्नाकर महाजन, जर माननीय न्यायालयाला त्यांनी दिलेला मल्टिपल चॉईसचा प्रश्न मान्य नव्हता किंवा तशी विचारायची पद्धत मान्य नव्हती तर न्यायालय त्यावर स्वतःचं मत नोंदवू शकलं असतं, तशी पद्धत थांबवू शकलं असतं. परंतु न्यायालयानं तसं काही केलेलं नाही. याचा अर्थ न्यायालयाची याला संमती होती असं आपण गृहीत धरायचं का आपल्याला वेगळं वाटतंय? रत्नाकर महाजन, म्हणूनच मी म्हणलं की या खटल्यात अवलंबिल्या गेलेल्या या नवा मार्गामुळं ज्युरिस्प्रुडन्समध्ये एक नवा अध्याय लिहिला जाईल आणि या अध्यायाचे लेखक त्या ठिकाणी जे जे उपस्थित होते ते सारे को ऑथर्स म्हणून इतिहासात नोंदले जातील. केशव उपाध्ये, डेव्हिड हेडलीचं स्टेटमेंट मिळाल्यानंतर आपल्याकडे एक प्रकारे प्रतिक्रिया द्यायची स्पर्धा सुरू झाली आहे. परंतु डेव्हिड हेडलीने स्टेटमेंट दिलंय, डेव्हिड हेडलीने पुरावा दिलेला नाहीये. त्याबद्दल आपण काय म्हणाल? आज डेव्हिड हेडलीकडून नुसतं बोलणं ऐकण्याच्या ऐवजी जर त्यांनी काही पुरावा समोर आणला असता, एखादी पुराव्या संदर्भातली महत्वाची बाब समोर आणली असती तर त्याला अधिक विश्वासार्हता प्राप्त झाली असती, ना की केवळ सनसनाटी विधान करणे, की जे सनसनाटी विधान त्यांनी यापूर्वी देखील केलं होतं. फक्त त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं,
म्हणून हे सगळं कसं निष्पक्षपाती आहे असा दावा आपण करू शकत नाही. केशव उपाध्ये. नाही, मुळामध्ये पुन्हा पुन्हा सांगतो की म्हणजे अगदी प्रदेश स्तरावरती घ्यायचं असेल तर आमच्याकडनं फक्त एक स्टेटमेंट आलं, ते एक आमच्या मुख्य प्रवक्त्यांचं स्टेटमेंट. त्याच्या पलीकडे कुठल्याही प्रकारची घाई म्हणजे तुम्ही मला आजही आठवतंय की तिकडे एन्काउंटर झाल्यानंतर इकडे ज्या पद्धतीने ठाणे आणि मुंब्रामध्ये लोक चेक घेऊन काय काय घेऊन धावले होते. डॉक्टर साहेब तुम्हाला सुद्धा त्याची आठवण असेल, त्या म्हणजे किती उतावळपणा त्यावेळी केला गेला होता, कशा पद्धतीने कोण काय त्याला म्हटलं होतं, कुणी नोकरी द्यायची हमी दिली होती. खरं तर या सगळ्याच प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. आमच्याकडून त्या आज सुद्धा फक्त एक स्टेटमेंट आलं गेलं आणि ते स्टेटमेंट देणं मला वाटतं एक स्वाभाविक नैसर्गिक आहे की अशा इतक्या महत्त्वाच्या घटनेनंतर अशा स्टेटमेंट नैसर्गिक आहे. एक दुसरं आता नवा अध्याय आठवला म्हणजे खरं म्हणजे आता न्यायालयाने कसं वागायचं हे सुद्धा आता काँग्रेस पक्षाला विचारून जर आक्षेप घ्यावा का की घेऊ नये असं काही अपेक्षा आहे का? खरं म्हणजे न्यायालय त्या ठिकाणी जर त्यांना वाटलं तिथे उपाध्याय तुम्हाला एक साधा प्रश्न विचारलाय. साधा प्रश्न आहे. आज डेव्हिड हेडलीनी नवीन पुरावा कोर्टासमोर काही सादर केला का नुसतंच जुनं विधान नवीन विधान केलं आपल्याला वाटतंय? नवीन पुरावा काय दिला? असं आहे की माफीच्या साक्षीदारांनी न्यायालयात केलेलं विधान हे बाहेर केलेल्या विधानापेक्षा जास्त गांभीर्याने घ्यावं लागतं. आणि मला असं वाटतं की तो अनेक गोष्टी आज मांडत चाललाय, त्याची साक्ष अजून पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे अनेक मुद्दे पुढच्या टप्प्यातही येत आहेत. त्यांनी पैसे कुठे घेतले, काय घेतले, कशा पद्धतीने घेतले, तो कुठे कुठे गेला होता, या सगळ्या गोष्टी तो आत्ता सांगत चाललाय. त्याची साक्ष माझ्या मते आजही पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे आणखीन ती माहिती येत जाणार आहे. पुढे अजून काही गोष्टी बाहेर येतील ज्या काँग्रेसला कदाचित म्हणजे आता मला माहिती नाही आहे, लगेच म्हणतील ह्यांना कसं माहिती आहे, पण अजूनही अशा अडचण, कारण राजकीय अनुनयाची सवय काँग्रेसला आहे, त्यामुळे अजून अशा गोष्टी येऊ शकतात ज्या कदाचित त्यावेळी दडपल्या गेल्या असतील, एनआयच्या रिपोर्टमध्ये त्यावेळी दडपल्या गेल्या असतील, अशा गोष्टी बाहेर येऊ शकतात. त्यामुळे त्यातनं पुढे जसं येईल त्याची वाट आपल्याला बघावी लागणार आहे. डॉक्टर साहेब. रत्नाकर महाजन, ज्यावेळी इशरतचा एन्काउंटर झाला त्यावेळी भाजपची सत्ता राज्यात आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. आता ज्यावेळी डेव्हिड हेडली हा पुरावा ही गोष्ट समोर आणतोय आणि कुठलाही पुरावा देत नाहीये, त्यावेळी राज्यात भाजपचं सरकार आहे, तसंच केंद्रातही भाजपचं सरकार आहे. एकूणच या दोन्ही गोष्टींकडे एक राजकारणाचा रंग या दृष्टिकोनातून आता पाहावं लागतंय. कारण दोन्ही पक्ष प्रतिक्रिया द्यायला उतावळे आहेत आणि एका दहशतवाद्यांनी दिलेल्या एका साक्षीवरून आमचंच कसं बरोबर होतं असं सांगायची जणू काही स्पर्धाच चालली आपल्यात. रत्नाकर महाजन. असा निष्कर्ष निघणं सामान्य मराठी माणसाच्या दृष्टीनं आणि भारतीय माणसाच्या दृष्टीने अपरिहार्य आहे. काँग्रेस द्वेषाची कावीळ ही जन्मजात असल्यानं काही कारण घडलं की काँग्रेसने अमुक केलं, काँग्रेसनी तमुक केलं. अरे पण काँग्रेसनी तुम्हाला माहीत नसलेल्या देशहिताच्या अनेक गोष्टी केल्या, त्या कधीतरी आठवा फॉर अ चेंज. पण तो वाद आत्ता नको, कारण राजकारण नको असं म्हणायचं आणि आपण पहिल्यांदा विरोधी पक्षावर दुगाण्या झाडायच्या, ही पद्धत काही अनुकरणीय नाही फारशी आणि योग्यही नाही. मुद्दा असा की आपण म्हणता त्याप्रमाणे हे प्रकरण घडलं त्यावेळेला राज्यात एका पक्षाचं सरकार होतं, केंद्रात दुसऱ्या पक्षाचं सरकार आहे. आता दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाचं सरकार आहे आणि तो पक्ष एकूण राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्टिकोन हा एक आपला पक्का राजकीय दृष्टिकोन ठेवून वावरणारा पक्ष आहे आणि ती जी काही झापडं आहेत त्या झापडाच्या बाहेरचं काही दिसत नसल्यामुळं ह्याचा जास्तीत जास्त राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न ते करणार. ह्याचा पुरावा आपण म्हणता ते जे कोण गृहस्थ आहेत दिल्लीचे शहानवाज हुसेन, त्यांनी लगेच माफीच मागणी सुरू केली. यांची ही सवयच आहे. काही असं घडलं की अमक्यांनी माफी मागावी, त्यांनी माफी मागावी, यांनी माफी मागावी. हे मात्र कधीही माफी मागत नाहीत, कारण भाजप कधीही चुकू शकत नाही. केशव उपाध्याय, एका दहशतवाद्यानं केलेलं विधान हा एक ग्राह्य पुरावा मानता येईल अशा स्वरूपाची विधान आपल्याकडनं का होत आहेत, ज्याच्यावर आता आक्षेप एक प्रकारे रत्नाकर महाजन आणि इशरत जहां यांच्या बहिणी दोघांनी नोंदवलेला आहे? नाही, असं आहे की मध्ये पुन्हा खरं म्हणजे त्याच गोष्टीवर आपण चर्चा करतोय जी सीबीआयने, म्हणजे मी तुमच्या हेही सांगतो की सीबीआयने ज्या पद्धती चार्जशीट, आता सीबीआय त्यावेळी काँग्रेस अखत्यारीत होती तरी सुद्धा सीबीआयने जी चार्जशीट हे केलेली आहे
त्यात सुद्धा जे अनेक लूप होल्स कशा पद्धतीने ठेवलेत ते सांगायला सुद्धा इथे काही हरकत नाही. त्याचे अनेक मुद्दे सांगता येतील की कशा सगळे डिटेल आकडे दिले की दोघं दिले जावेद आणि ती इशरत कसे एकत्र जाऊन अहमदाबादमध्ये सुद्धा राजश्री आणि आणखीन एका नावाने राहिले होते दोघं, कशा पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये गेले होते, हे सगळं सीबीआयच्या चार्जशीटमध्ये सुद्धा आलेलं आहे. त्यामुळे एका अर्थाने ही पूर्णपणे निर्दोष आहे असं म्हणणं आणि तो एन्काउंटर होता की नाही, मला असं वाटतं की या गोष्टीला आता कोर्टात सिद्ध होणारच आहे. कोर्टाने अनेक वेळा त्याला पहिला मेट्रोपॉलिटनचा रिपोर्ट आला त्यांनी पोलिसांचं ऐकलंच नव्हतं, जो पहिला रिपोर्ट आला आणि त्यांनी सरसकट सांगून टाकलं, ज्याचा अजून उल्लेख कसा केला डॉक्टरांनी ते महाजनांनी मला आश्चर्य वाटलं की त्या रिपोर्टमध्ये पोलिसांचं न ऐकता न विचारता डायरेक्ट तो फेक आहे अशा पद्धतीने दिला होता. त्याला गुजरात सरकारने आक्षेप घेतला, गुजरात सरकार कोर्टात त्यानंतर एक त्रिसदस्यीय केशव उपाध्याय या सगळ्यामध्ये डिटेल सांगतो मी सगळ्या केसचे. गुजरात पोलिसांची भूमिका काल संशयास्पद होती, तशीच ती या खुलाशानंतरही तेवढीच संशयास्पद आहे. आपण चर्चा करतोय डेव्हिड हेडलीनं केलेल्या खुलाशानंतर जे वादळ उठलेलं आहे त्याची चर्चा करतोय. आपल्या सोबत वृंदा ग्रोवर, इशरतच्या वकील वृंदा ग्रोवर आहेत. वृंदा जी, आपका इस प्रोग्राम में स्वागत. वृंदा जी, आज जो डेविड हेडली ने बयान दिया है, क्या इसके ऊपर आपको आपत्ति नजर आ रही है? डेविड हेडली ने जो पाकिस्तान के ऊपर बोला उसके ऊपर हमको कोई आपत्ति नहीं है, लेकिन इशरत जहां के ऊपर बोला उसको आपत्ति है, ऐसा नजर आ रहा है. आपका क्या कहना है वृंदा जी? हाँ, बहुत अहम सवाल आपने पूछा. जो वो हमें पाकिस्तान के 26/11 के हमले के बारे में बताते हैं, वो हमें कहते हैं कि मुझे मालूम है कि आईएसआई का फलां जनरल रिटायर होने के बाद लश्कर का ये कर रहा था, मुझे मालूम है कि लश्कर तोयबा ने ऐसे 2 पहले अटेम्प्ट्स किए थे. ये सब बातें उनको मालूम है क्योंकि वो खुद उनके एजेंट वगैरह रह चुके हैं. वो उस वक्त जो गवाही देते हैं वो सब उनकी नॉलेज में है, वो अपनी पर्सनल नॉलेज से बताते हैं. बिल्कुल फर्क कि लश्कर तोयबा की कोई फीमेल सुसाइड बॉम्बर है. उन्होंने कहा मुझे नहीं मालूम कि लश्कर तोयबा की कोई फीमेल सुसाइड बॉम्बर का क्या नाम है. फिर उनसे पूछा गया आपको कोई बॉच्ड अप ऑपरेशन मालूम है? उन्होंने कहा मैंने लश्कर के 2 लोग लखवी और मुजम्मिल भट्ट को बात करते सुना. ये गवाही नहीं होती कानून में, ये होता है कि मैंने किसी और को सुना, मुझे नहीं मालूम. फिर मैंने भट्ट से पूछा, भट्ट ने कहा हाँ ऐसे कभी हमने कुछ किया था, कोई नाम नहीं आया. उसने कहा मुझे नहीं मालूम, किसी और को मालूम है, फिर भी नाम नहीं आया. तो फिर एक करोड़पति जैसा खेल खेला गया कि चलिए ऑप्शन देते हैं, इसमें से एक ऑप्शन आप पिक कर लीजिए. उसमें उन्होंने इशरत जहां का नाम लिया. उसने कब बोला कि मुझे मालूम है या मुझे लश्कर की ये जानकारी है या मुझे मालूम है इशरत लश्कर की थी? इसलिए आपत्ति है क्योंकि ये तथ्य नहीं है, ये बयान नहीं है, ये गवाही नहीं है. कानून में इसका कोई मायने ही नहीं है जो उन्होंने बोला है. वृंदा गौर जी, आपकी बात को मान लेते हैं, लेकिन अगर सवाल पूछने का तरीका नहीं है, ये कौन बनेगा करोड़पति का खेल खेलने की जगह नहीं है, तो वहां पे तो न्यायमूर्ति बैठे हुए थे, जज साहब बैठे हुए थे, वहां पे न्यायालय बैठा हुआ था. न्यायालय इसके ऊपर आपत्ति ले सकता था, लेकिन क्या न्यायालय ने इसके ऊपर आपत्ति ली? अगर ना ली तो क्या हम ये माने कि इसको न्यायालय की सम्मति है? नहीं, मैं ये बिल्कुल नहीं कह रही, मगर लॉ के हिसाब से एविडेंस पढ़ा जाएगा. आप एक चीज रिकॉर्ड पे ले आते हैं, उससे वो एविडेंस नहीं होता. वो अगर इंडियन एविडेंस एक्ट में उसके पैरामीटर्स में है, केवल तब वो एविडेंस बनता है. केवल किसी की बात लिख देने से वो एविडेंस नहीं होता. बिल्कुल. इशरत जहां के बारे में ये बयान देके हेडली को क्या मिलने वाला है लगता है आपको? क्योंकि हेडली ने तो जब कांग्रेस की सरकार थी तब भी यही कहा था, आज वो वही कह रहे हैं, कोई नई बात नहीं कह रहे हैं. हालांकि बीजेपी के लोग इसके ऊपर बड़ा आनंद व्यक्त कर रहे हैं, ऐसा उनके ऊपर आरोप हो रहा है कि बीजेपी उतावले होकर इसके बारे में प्रतिक्रिया दे रही है. लेकिन हेडली ने आज तो मेरे हिसाब से, अगर मेरी याददाश्त ठीक नहीं है तो दुरुस्त कीजिए, हेडली ने तो इसको पहले भी कहा था, लेकिन उसके कोई सबूत नहीं दिए उन्होंने. आज भी क्या सबूत दिए कोर्ट के सामने? आज भी कोई सबूत नहीं दिया. उसने कहा मैंने 2 लोगों को ये बात करते सुना, कोई नाम उसने तब भी नहीं बताया. देखिए, इसमें हमको ये याद रखना पड़ेगा कि गुजरात की अदालत में, हाई कोर्ट के सामने
हाईकोर्ट की मॉनिटरिंग में, उसकी निगरानी में एक एसआईटी ने तहकीकात की, फिर सीबीआई ने गुजरात के 2 न्यायाधीश की निगरानी में तहकीकात की, और वो सीबीआई के अफसर गुजरात के न्यायाधीश ने चुने थे, किसी और ने नहीं चुने थे। और उन्होंने कहा ये जो मुठभेड़ दिखाई जा रही है ये मर्डर है। इशरत जहां को इन्होंने 12 तारीख को कस्टडी में ले लिया था। गुजरात की पुलिस ने आईबी के अफसरों के साथ एक साजिश बनाकर उसका कत्ल किया और उसको मुठभेड़ का स्वरूप दिया। इसलिए गुजरात की अदालत में केस चल रहे हैं 7 पुलिस अफसरों के ऊपर और 4 आईबी अफसरों के ऊपर। उस इन्वेस्टिगेशन के दौरान गुजरात के एक पुलिस अफसर ने 164 का एक गुजरात के मैजिस्ट्रेट के सामने बयान दिया कि हमें ये एनकाउंटर करने के लिए ऊपर से आदेश दिए गए और वो आदेश उस समय के मुख्यमंत्री और गृह मंत्री ने दिया। ये मैं नहीं बोल रही, ये चार्जशीट बोलती है कि गुजरात के एक पुलिस अफसर ने कहा। अब इसके कारण उनको परेशानी होती है, वो इन्वेस्टिगेशन आगे लेके नहीं जाते, सीबीआई केस को ट्राई नहीं कर रही। इस सब के बीच में एक पॉलिटिकल खेल बना दिया गया। अब अगर इन्वेस्टिगेशन उंगली दिखाती है किसी के ऊपर और वो गुजरात के पुलिस वाले बोल रहे हैं, मैं नहीं बोल रही, तो उस इन्वेस्टिगेशन का हम क्या करेंगे? अगर मर्डर गुजरात हाईकोर्ट कहता है हुआ है तो वो मर्डर को हमको देखना पड़ेगा। अब हेडली आके कुछ बात बोल दे कि मैंने ये सुना था, उससे कोई फर्क नहीं पड़ता, रत्ती भर फर्क नहीं पड़ा, ना तथ्य में, ना सबूत में, ना केस में। वृंदा जी, बिल्कुल रत्ती भर फर्क नहीं पड़ता, लेकिन क्या इशरत जहां के मौत के बारे में जो गूढ़ता उस वक्त फैली हुई थी, क्या इस प्रकाश के बाद, हेडली के इस बयान के बाद, क्या उस गूढ़ता को, क्या इस कॉम्प्लेक्सिटी को कुछ कम माना जाएगा या ये गुड़ और भी बना रहेगा? क्योंकि एक बात का तथ्य अब तक सामने नहीं आया है वृंदा जी, एक बात का सुनिए, एक बात का तथ्य आज भी सामने नहीं आया है कि जो 3 लोग इशरत के साथ थे जो मारे गए वो कौन थे, उनकी नेशनलिटी क्या थी, वो कौन लोग थे, इसके बारे में आया है, इसके बारे में हेडली इसके बारे में क्यों नहीं बोलता? क्या ये सवाल आप पूछेंगे? बोलिए। क्योंकि हेडली से पूछते नहीं है, क्योंकि उनको उसमें दिलचस्पी नहीं है। देखिए चार्जशीट में सब कुछ लिखा हुआ है, वो चार्जशीट गुजरात हाईकोर्ट की निगरानी में दाखिल की गई। अब मैं आपको केवल तथ्य बताऊंगी क्योंकि इस देश में कोई तथ्य पे बात ही नहीं करना चाहता। उस चार्जशीट में एक चैप्टर है एंटीसीडेंट्स ऑफ द डिसीज्ड, जो मृतक लोग हैं उनके बारे में। उसमें आखिरी लाइन इशरत जहां के बारे में है कि इशरत जहां का आतंकवाद से कोई लेना देना नहीं है। 2 लोग जिनको पहले ही उठा लिया गया था उनके बारे में लिखा है कि ये शायद पाकिस्तान के ऑपरेटिव्स हैं, उनके बारे में स्पष्ट लिखा है। तो ऐसा नहीं है, जावेद के बारे में लिखा है कि वो इस तरह के काम कर रहा था, ऐसा नहीं, मगर इशरत के बारे में भी लिखा है। क्यों इनको दिलचस्पी नहीं है उन सब के बारे में? क्योंकि उनमें से 2 कह रहे हैं टेररिस्ट है। ये क्या करना चाहते हैं? ये करना चाहते हैं कि हमें इस बात पे घुमा लें कि देखिए हमने मर्डर तो किया, हमारे पुलिस वालों ने मर्डर किया, मर्डर हुआ पॉलिटिकल एग्जीक्यूटिव के आदेश पे, मगर आप ये बात भूल जाइए कि इस देश में हमने एक सिटीजन को उठा के उसका मर्डर कर दिया। हम आपको कहीं ना कहीं से खबरें फैलाते रहेंगे कि वो आतंकवादी थी, और वो आतंकवादी का सबूत हो ना हो आप उसको भी भूल जाइए। आप बस मान लीजिए हमने कह दिया वो आतंकवादी है इसलिए हमने आपको मार दिया। इस देश में संविधान है, इस देश में कानून है, इस देश में अदालत है। पुलिस को, नेता को, आईबी को कोई भी अधिकार नहीं है कि किसी को उठा के मार दे। ये कानून है इस देश का, सरकारें बदली है, संविधान नहीं बदला। केशव उपाध्याय भारतीय जनता पक्ष के प्रवक्ता हमारे साथ है। केशव जी, कानून नहीं बदला है, संविधान नहीं बदला है, सिर्फ सरकारें बदली है, तारीख बदली है, वक्त नहीं बदला है। क्या बताएंगे आप केशव उपाध्याय? सहमत आहे आणि म्हणून मी सांगतो की संविधान बदललेलं नाहीये, सरकार बदल असलं तरी, आणि त्यामुळे खरं काय ते लवकरच समोर येणार आहे। जसं ते म्हणतात की त्या हेडलीने सांगितलं म्हणून केस बदलणार नाही, तसं वृंदा करात म्हणतात म्हणून ते निर्दोष सुटणार नाहीये। वृंदा ज्या वकील मेरा नाम वृंदा ग्रोवर है, मांडावं लागेल।
बृंदा करार एडवा की लीडर है, माफ कीजिए CPIM मुझे, माफ कीजिए अगर यस नहीं यस मालूम है मुझे माफ कीजिए। तो लेकिन आपके कहने से वो निर्दोष नहीं होगी, आपको वो प्रूव करना पड़ेगा। जो सीबीआई में इसके पहले ब्रेक के और आप आने के पहले में सीबीआई के वही मुझे नहीं प्रूव करना, सीबीआई नहीं, आपको प्रूव करना है, आपको प्रूव करना है, अरे किसको प्रूव करना है? ठीक है, उन्हें निर्दोष निर्दोष है। अरे मेरे ऊपर कोई मुकदमा नहीं चल रहा। मैं आप दोनों को प्रूव करना है कि आपने मर्डर नहीं मैं आपके आप वकील है ना, अरे वकील है ना। मैं आप दोनों को, मुझे कहां प्रूव करना है कि वो टेररिस्ट है कि नहीं? वृंदा जी और केशव जी, मैं आप दोनों को 2 मिनट शांति रखने के लिए कहता हूं। हमारे साथ डीजी ग्रोवर है। डीजी ग्रोवर उस वक्त के पुलिस महासंचालक थे गुजरात के, सॉरी माफ करा, डीजी वंजारा हमारे साथ है। डीजी वंजारा जी, हेडली के इस बयान के बाद वो अक्यूज्ड है, वो इस मुकदमे में अक्यूज्ड है। हाँ, वो आपकी बात सही है। डीजी वंजारा जी, हेडली के इस बयान के बाद क्या इस पूरे मामले ने कोई करवट बदली है? क्या लगता है आपको? हेडली ने आज जो भी निवेदन किया है, जो स्टेटमेंट दिया है, वो कोई स्टेटमेंट ऐसे देखा जाए तो नया नहीं है। बिल्कुल, क्या सुनाई देता है? हाँ बिल्कुल सुनाई दे रहा है। ये नया कोई स्टेटमेंट नहीं है, ये कोई नई बात नहीं है। हम बहुत, हाँ बिल्कुल कहिए वंजारा जी, आगे कहिए। हमने गुजरात पुलिस बहुत पहले से ये बात बता रही है कि इशरत फिदाइन थी, और ये जो इंफॉर्मेशन है वो हमारे यहाँ सेंट्रल आईबी में से भी आई हुई थी। उन्होंने भी ये बात बताई हुई है। गजवा टाइम्स जो लाहौर से पब्लिश होता है और लश्कर तैयबा का माउथपीस है, तो ये एनकाउंटर हो जाने के बाद वो गजवा टाइम्स है, उसमें भी ये पब्लिश हुआ था कि इशरत है वो हमारी मतलब एलईटी की वंजारा जी, तो ये जो इंफॉर्मेशन है वो नई नहीं है। बिल्कुल इंफॉर्मेशन तो वही है। वंजारा जी, 2 सवाल है सिर्फ आपसे। वंजारा जी कि ये वंजारा जी सिर्फ 2 सवाल है। आप बोलते हैं बिल्कुल सही है कि कोई नई चीज नहीं है, लेकिन वंजारा जी, हेडली या कोई भी इसके बारे में कोई तथ्य क्यों नहीं सामने रख रहा है? कोई सबूत क्यों नहीं पेश कर रहा है इशरत जहां के बारे में? खाली उसके ऊपर बयानबाजी हो रही है। आप तो इसके पुलिस महासंचालक रह चुके हैं। आप इस सुनवाई में आपके ऊपर भी आरोप लगे हुए थे, खैर उस बात को, लेकिन इसके ऊपर कोई सबूत क्यों नहीं दे रहा है? नहीं, मैं आपको बोलिए। मैं आपको इसका ही जवाब दे रहा हूं। मैं आपको इसी बात का जवाब दे रहा हूं कि ये बात नहीं है, लेकिन फिर भी ये इंफॉर्मेशन आज की तारीख में हेडली ने ओपन कोर्ट में दी हुई है। सीआरपीसी में, एविडेंस एक्ट में ऐसा लीगल प्रोविजन है कि यदि कोई स्टेटमेंट किसी पुलिस के रूबरू में या तो किसी एजेंसी के रूबरू में और किसी व्यक्ति के रूबरू में दिया गया है तो वो एक्सेप्ट नहीं होता है। लेकिन वही स्टेटमेंट यदि कोर्ट के अंदर दिया जाता है, ओपन कोर्ट में ऑन ओथ यदि वो स्टेटमेंट दिया जाता है, तो एज पर एविडेंस एक्ट दैट स्टेटमेंट गेट्स एक्सेप्टेबिलिटी। तो आज की तारीख में ये जो स्टेटमेंट है, इट हैज बीन एक्सेप्टेड एज अ प्रूफ। चलो ये और ये प्रूफ है। वंजारा जी, ये विवाद मुद्दा है। एक्सेप्ट दिस एज अ प्रूफ, फर्दर प्रूफ इज नॉट रिक्वायर्ड। वंजारा जी, दिस इज टू बी, प्रूफ इज नॉट रिक्वायर्ड, दिस इज अ प्रूफ इन इटसेल्फ बिकॉज इट इज स्टेटेड इन द ओपन कोर्ट। वंजारा जी, ये पॉलिटिकली ये लीगल डिबेट का विषय है। कार्यक्रम की जो काल मर्यादा है उसको ध्यान में रखते हुए एक आखिरी 2 सवाल आपसे करना चाहूंगा। 15 जून 2004 से लेके आज तक इशरत जहां को लश्कर तैयबा की एक टेररिस्ट के नाम पे क्या हम साबित कर सके आज तक? वंजारा जी बोलिए। हाँ जी, जब तक जहां तक हमारे इन्वेस्टिगेशन का सवाल है, पुलिस का इन्वेस्टिगेशन का सवाल है, हमारा गुजरात पुलिस का सवाल है, तो वो तो
लश्कर तौबा की फिदाइन थी, लश्कर तौबा की फिदाइन है थी ही, इस बात में कोई प्रकार का डाउट हमारे पास नहीं है। रही बात साबित करने की, तो साबित ना साबित है वो तो अल्टीमेटली कोर्ट में साबित होता है। दैट इज द प्रोविजन ऑफ द लॉ, दैट इज द रूल ऑफ द लॉ इन दिस कंट्री। वो किसी को प्रूव नहीं, प्रूव किसी व्यक्तियों को नहीं करने का है, लेकिन ये जो एविडेंस है इट इज एक्सेप्टेबल। ये जो हेडली ने जो कहा है वो लीगली एक्सेप्टेबल है। चलो बिल्कुल कार्यक्रम को खत्म करते हुए सिर्फ एक आखिरी सवाल वृंदा ग्रोवर जी को। वृंदा ग्रोवर जी, ये कहा जा रहा है कि आज जो हेडली ने कहा उसे एक बतौर सबूत माना जाएगा, आपका क्या विचार है इसके ऊपर? जी, मैं तो कानून पढ़ती हूं, क्योंकि मैं बंदूक वगैरह नहीं चलाती, सिर्फ कानून पढ़ती हूं, और उसमें स्पष्ट लिखा है कि ये हियर से एविडेंस है, इसलिए इसकी कोई वजूद नहीं है। दूसरा, ये वंजारा जी अभी 302 के मुकदमे को फेस कर रहे हैं, मर्डर है वो, और मर्डर करने के लिए ये साबित नहीं करना कि आपने टेररिस्ट का मर्डर किया तो ठीक है, इस देश में वो भी गलत है। वो एविडेंस ये है कि इन्होंने उसको कस्टडी में 12 जून को लेके फिर उसकी हत्या करके एक एनकाउंटर दिखाया था। तो वो पहले बात कि वो आतंकवादी है कि नहीं, ये तो सवाल ही नहीं है कोर्ट में। इस सवाल पर कोर्ट नहीं पूछ रही कुछ। सवाल ये है कि क्या आपने मर्डर किया था कि नहीं, सिर्फ ये सवाल कोर्ट के सामने है। ये टेररिस्ट है कि नहीं, ये तो भाजपा के लिए एक राजनीतिक मसला है, हमारे लिए वो कोर्ट में सवाल नहीं है। जी, जो हेडली ने कहा है ये एविडेंस एक्ट के अंतर्गत एविडेंस नहीं है, वृंदा किसी जी, के कहने से वो एविडेंस नहीं बन जाएगा। यही राजनीती तो हम लोगों के सामने लाना चाहते थे। प्रेक्षको, इशरत म्हणजे, इशरत या शब्दाचा अर्थ म्हणजे स्नेह, प्रेम, आपुलकी, पण हा झाला त्या शब्दाचा केवळ पुस्तकातला अर्थ, पण तिचा स्नेह, प्रेम आणि आपुलकी नेमकी कशाशी आणि कुणाशी होती हे गूढ 12 वर्षांनंतरही अजून पूर्णपणे उकललेलं नाही, कोणीही सिद्ध करू शकलेलं नाही। मुंबऱ्यात राहणारी एक मुलगी अहमदाबादला कशाला गेली होती हे कोडं अजून समजलेलं नाही, अजून राजकारण केलं गेलं। तिच्या नावानं गळे काढणारे आता कुठे आहेत, तिच्या घरी मदतीचे चेक घेऊन जाणारे आता कुठे आहेत, तिला बिहार की बेटी म्हणणारे आता कुठे आहेत, असा सवाल देखील आता केला जातोय। हेडलीच्या साक्षीमुळे एवढं हुरळून जाण्याचं काय कारण आहे, असा सवाल देखील त्यावर प्रत्युत्तर म्हणून केला जातोय। इशरत प्रकरणावरून हे भारतातलं राजकारण असंच रंगत राहणार आहे। भारतातल्या ढासळलेल्या राजकीय परिपक्वतेची ही पातळी आहे। डेविड हेडली जे आज सांगितलं तो खरोखरच पुरावा है क्या वो एक सबूत है क्या, इसके ऊपर बहस होनी चाहिए। फिलहाल इस प्रोग्राम में शामिल होने के लिए सबको धन्यवाद। ताजा बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे। झी24 तास, रहा एक पाऊल पुढे।